हॅलो गाईज, कसे आहेत तुम्ही? होप तुम्ही सगळे बरे असतील, स्वस्त असतील, मस्त असतील. वेलकम बॅक टू माय चॅनेल. तर गाईज, भरपूर लोकांनी मला कमेंट केलेले की तू गणपती बघायला गेली का, गणपती बघायला गेली का. तर मग मी सर्वांना सांगितलं की नाही, मी नाही अजून गेली असं. तर काल मी लाईव्हमध्ये सांगितलेलं की मी म्हणजे गणपतीचं जे विसर्जन होतं ते आमच्या घरापासून 5 मिनटं लांबवरती होतं. तर आमच्या घराकडनं सगळे गणपती जातात. तर मग प्रेम तसा गेला होता माझा. प्रेम लालबागच्या राजाला गेला आणि भरपूर लांब लांबचे गणपती तो बघून आला. पण माझं काय जाणं झालं नाही आणि मी काय गेली नाही. पण आज म्हटलं, आज जर बाप्पाचं शेवटचं दर्शन आहे, आता 1 वर्षानंतरच बाप्पा आपल्याला भेटणार आहे. मग त्याच्यामुळे मी म्हटलं, आणि घराजवळच आमचं विसर्जन होतं. आणि बरेच लोक मला बोलतात की मुंबईला खूप छान गणपती असतात, खूप छान गणपती असतात. तर हे जे मी बघितलेले गणपती, म्हणजे जे जे गणपती मी बघायला गेली, ते मी तुम्हाला व्हिडिओ दाखवते आहे. आणि हा व्हिडिओ त्याच्यासाठी मी खास काढला आहे, कारण जे लोक म्हणजे गावाकडे वगैरे कोणीही असं म्हणजे राहतं जिथे, तर त्याच्यामुळे मला दाखवायचं होतं की बाबा हे बघा, मुंबईचे गणपती असे असतात, असं म्हणजे सगळ्यांचंच दर्शन होऊन जाणार. कारण मला माहिती आहे, माझा व्हिडिओ हे भरपूर जणं तुम्ही बघतात, जेवढे पण माझे फॉलोवर आहेत, नाही आहेत, सगळेच लोक बघतात. तर मग सगळ्यांनी मला सांगितलेलं की तुम्ही गणपतीला गेले का, दर्शनाला गेले का. तर मग आज घराच्या बाहेर निघाली आणि आम्ही एकदम जेवण बिवण करून आलेलो आहे रात्रीचे, एकदम फुरसतमध्ये. तर मग गणपती दर्शनाला आज आम्ही म्हणजे गणपती विसर्जन इथे घराच्या बाहेरच होतं. तर म्हणजे थोड्या अंतरावर, रस्ता वेगळा आहे. तर आमच्या इथनं म्हणजे खाडी आहे, बीच बोलतात ना, ब्रिज आहे. तर तिकडे आम्ही गेलो होतो. मग म्हणजे तिथे विसर्जन करतात, पण ते आमच्या घराजवळूनच तो रस्ता आहे. तर मग छोटी बबलीची एक फ्रेंड होती, ती पण गेली होती. पण बंटीताई नव्हती. बंटीताईला कुठेतरी आमंत्रण होतं. म्हणजे तिला म्हणजे असं पाणी बिनी बिस्किट वाटायचं असं आमंत्रण होतं. तर तो व्हिडिओ काय मी म्हणजे तुमच्यासोबत शेअर नाही करू शकली, कारण की मी काय तिच्यासोबत गेली नव्हती. पण मी बबली छोटीबरोबर गेलेली. तर आम्ही म्हटलं, आपण घराच्या इथेच आहे आपल्या घराच्या म्हणजे आमच्या घराच्या थोड्या 5 मिनटं अंतरावरनं खूप मोठे मोठे गणपती जातात. म्हणून मी म्हटलं की मी तुमच्यासोबत शेअर करू असं. तर त्याच्यामुळे मी ह्या सगळ्या व्हिडिओमध्ये माझा काय एवढा चेहरा दिसला असेल किंवा नसेल दिसला, ते काय मला सांगता येणार नाही. आणि तुम्हाला एक सांगू, हा व्हिडिओ आहे छोटीने शूट केला आहे. त्याच्यामुळे तुम्ही पण थोडंफार सांभाळून घ्या, कारण की छोटीने शूट केलेलं आहे. मग फोन तिच्याकडेच होता त्याच्यामुळे. तर तुम्ही थोडंफार सांभाळून घ्या हां. व्हिडिओ कसा पण आला असेल तर, पण आपल्या बाप्पाचा व्हिडिओ आहे, इग्नोर नका करू. आणि गाईज, तुम्ही म्हणजे जे तुमच्या घरातले गणपती असतील, सार्वजनिक गणपती असतील, मंडळाचे गणपती असतील, त्यांचे फोटो तुम्ही पण मला कमेंटमध्ये टाका की म्हणजे तुमच्या इकडचे बाप्पा कसे आहेत. तर तुम्ही प्लीज मला कमेंटमध्ये फोटो नक्की टाका हां, कारण मला पण बघायचे आहेत. तर म्हणून मी पूर्ण व्हिडिओ, जेवढे मी गणपती बघितले, जेवढे पण मी बाप्पा बघितले मी तेवढे सगळे व्हिडिओ, म्हणजे सगळे मी जे अगोदरचे प्रेमने वगैरे टाकले त्याचे मी रील काय 1-2 केले असतील. पण बाकीचे मला सगळेच काय करता शक्य नाही आहे. म्हणजे शक्य झालं, पण मी सगळ्यांचेच भरपूर गणपती प्रेम माझा एकदम गणपतीचा असली भक्त आहे असं बोला. तर प्रेमने खूप गणपतीचे फोटो काढलेले आहेत, पण मी काय सगळे शेअर केले नाही. पण जेवढे मला शेअर करता आले तुमच्यासोबत, तेवढे मी केले आहेत, ठीक आहे. आणि तुम्ही खूप मोठे मोठे गणपती गाईज, मी आल्यापासून एवढे आहेत. माझ्या यायच्या अगोदर पण भरपूर मोठे मोठे गणपती गेले, पण ते काय मी नव्हती, त्याच्यामुळे मला काय शूट करता आले नाही. तर तुम्ही प्लीज आपल्या गणपतींचे, बाप्पांचे फोटो तुम्ही मला कमेंटमध्ये शेअर करा. आणि मी बाप्पाला एकच सांगते, बाप्पा जे कोणी हा व्हिडिओ बघतं आहे,
त्याच्या जीवनामध्ये जेवढ्या संकट असतील, जेवढे त्याचे मुश्किले असतील, जेवढे काही प्रॉब्लेम असतील, तेवढे सगळे दूर कर. आणि ना म्हणजे खूप त्यांच्या जीवनामध्ये सुख, समृद्धी, शांती दे, त्यांचं कल्याण कर. जे कोणी व्हिडिओ बघतं आहे त्यांनी व्हिडिओला लाईक करा आणि ना कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया जरूर बोला. कारण की मी हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी बनवला आहे. बघा, फोटो पण सेल्फी वगैरे सगळं काढू शकत होती, पण मला माहिती तुम्ही माझा व्हिडिओ लांबून लांबून बघतात. मी खास हा व्हिडिओ तुमच्यासाठी काढलं. बाप्पा तुमचे सगळं दुःख कमी करून देव, म्हणजे जे पण आहे ते तू एकदम नाहीसा करून देव असं बोला. म्हणजे सॉरी, मी चुकलं माझं, कमी करून बोलली असं, तर नाहीसा करून देव. आणि ना तुमच्या जीवनात खूप सुख समृद्धी भरभराटीची येऊ. पण ना मी तुम्हाला खरं सांगू, बाप्पा आले होते तेव्हा एवढं चांगलं वाटलं, एवढं खुश वाटलं ना. सगळीकडे खूप म्हणजे बघा तुम्ही, आमच्या तर सोसायटीच्या बाहेरसुद्धा खूप धमाल व्हायची. पण आता ते जात आहेत ना, तर खूप वाईट वाटून राहिलं. तर बाप्पा एवढ्या 10 दिवसामध्ये तुम्ही आले कधी आणि गेले कधी, दिवस कधी म्हणजे कधी गेले ते कळलं नाही. पण आम्हाला आता तुम्हाला जाताना खूप वाईट वाटतं आहे देवा. काहीच जर आमच्याकडून चुकी झाली असेल तर आम्हाला माफ करा आणि पुढच्या वर्षी लवकर या. वर्षभर तुमची आम्ही ना वाट पाहत असतो बाप्पा. काही चुकलं वगैरे असेल तर आम्हाला तुम्ही माफ करा. आणि ना जो कोणी जे गरीब लोक आहेत ज्यांना अन्न नाही, त्यांना त्यांच्या जेवणाची सोय करा. मला काही जास्त बोलता येत नाही, तुम्हाला माहिती आहे. मी काय एवढं प्रोफेशनल नाही आहे बोलायमध्ये. पण तुम्ही माझ्या मनातलं सगळं समजा. कोणाच्या घरामध्ये, संसारामध्ये काहीही दुःख असेल, टेन्शन असेल, कोणीही म्हणजे दारू वगैरे ड्रिंक करत असेल, काहीही असेल, तर त्यांचे प्रॉब्लेम तुम्ही नक्की सॉल्व करा देवा. एवढंच तुम्हाला बोलायचं आहे. कोणाची कितीही मोठी प्रॉब्लेम असेल देवा, तर प्लीज तुम्ही ती सॉल्व करून द्या. आणि ना गाईज, तुम्हाला माहिती आहे, मी बघा तुमच्या सगळ्यांकडनं मी देवाला सांगून दिलेलं आहे. आता देव माझं ऐकणार हे एवढं तर मला माहिती आहे की ऐकणार. बाकी सुख दुःख हे चालतच राहतात, तुम्हाला पण माहिती आहे. सुख दुःख नाही तर ती जिंदगी काय कामाची आहे, ही पण बात खरी आहे ना. तर इथे बघा एवढं सुंदर सजवलं आहे ना, की म्हणजे एकदम बघूनच मी तर ना ते बाप्पांची मूर्ती बघून मी एवढी खुश व्हायची ना, मला खूपच. पण ना ते जात आहेत ना, तर मला खूप एकदम रडायसारखं होऊन गेली मी. आम्ही पण गणपती बसवला होता आणि ना म्हणजे गेल्या वर्षी ना आम्ही पाणी पण वाटलेले. म्हणजे जसं ते बघा ना रोडाने पाणी वगैरे वाटतात, त्याचा पण मी ब्लॉग टाकलेला आहे. पण तो तुम्ही बघितला की नाही मला माहिती नाही. आत्ताचा नाही, तो गेल्या वर्षीचा आहे. तर पण माझ्या अकाउंटमध्ये असेलच तो. पण ह्या वर्षी आम्ही नाही पाणी वाटलेलं. आम्ही ना 14 एप्रिलला पाणी वाटलं होतं यावेळी, तर त्याच्यामुळे आता नाही वाटलं. ही बबली बघा काहीतरी बोलते बरं, काही ते बबली काहीतरी वाचते हां ती. हां, तर ना हे बघा किती सुंदर मूर्ती ना, एकदम भोलेबाबाची मूर्ती आहे. हे बघा एकदम भोलेबाबाची मूर्ती. कसं ना म्हणजे एकदम देवाकडे असं मन ओढल्यासारखं होऊन जातं. गाईज, मी तुम्हाला एक सांगू, मला ना म्हणजे मला खरंच इतकं वाईट वाटतं आहे ना ते जात आहेत, तर खूप म्हणजे दुःख होऊन राहिलं. मला खूप वाईट वाटून राहिलं की आता मी कायच बोलू तुम्हाला. पण काय करणार, आता गेले तर पुढच्या वर्षी नक्की येतील ना. असं मला तर रडायसारखं होऊन गेलेली मी, इतकं मला वाईट वाटलेलं. कारण की मी घरात बसवलं आहे, गणपती ना बसवलेत, त्याच्यामुळे मला ते जाताना किती दुःख होतं ना ते मला माहिती आहे की किती दुःख होतं. असं खूप वाईट वाटतं आहे. पण मला ना सांगू बोलता पण येऊन नाही राहिलं. पण आता काय म्हणजे जर व्हॉईस तर मला टाकायचीच आहे. तुम्ही नक्की एकदा बोला, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.
पुढच्या वर्षी लवकर या बाप्पा, तुमची आम्ही सगळे आतुरतेने वाट पाहतो आहे. आणि कमेंटमध्ये एकदा गणपती बाप्पा मोरया जरूर लिहा आणि आपल्या आपल्या गणपतीचे फोटो नक्की मला शेअर करा प्लीज हां, कारण मला खरंच बघायचे आहे. म्हणून मी तुम्हाला सांगते, तुम्हाला तुम्ही आपल्या आपल्या गणपतीचे, म्हणजे गणपती तर सगळ्यांची एकच येतो, पण तुमच्या ठिकाणी कशी मूर्ती बसवली ते तुम्ही मला म्हणजे शेअर करा माझ्यासोबत. ओके, तर आता मी इथेच मी ब्लॉग संपवते, कारण मी एवढंच म्हणजे व्हिडिओ शूट केलेले आहेत. तर मी आता हा ब्लॉग इथेच संपवते आणि एंड करते ह्या ब्लॉगला. मग बाप्पांचे फोटो म्हणजे बाप्पांचे व्हिडिओ आपण पुढच्या वर्षी मग तुम्हाला शेअर करेन नक्कीच. पण एकदा नक्की बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आणि बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या. तुमचा आशीर्वाद सगळ्यांवर राहू द्या आणि सगळ्यांच्या जीवनात सुख समृद्धी शांती द्या. सगळ्यांचं कल्याण करा, सगळ्यांचं भलं करा. जेवढे कोणाच्या लाईफमध्ये काही प्रॉब्लेम असतील ते नाहीसे करा. चला गाईज, आता इथेच मी ब्लॉग संपवते आहे. बाय. आणि जर तुम्हाला ब्लॉग आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. फेसबुकवर बघत असतील तर फॉलो करा. थँक्यू सो मच ब्लॉग बघितल्याबद्दल. आणि गणपती बाप्पा मोरया.